जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत संचालक पदाच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी 16 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 3 ऑगस्टला अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. या छाननी प्रक्रियेत पारस ललवाणी यांनी हरकत घेतली आहे. त्यांच्या हरकतीनुसार उमेदवार कैलास अवघडे यांची संबंधित पतसंस्थेत असलेली ठेव पावती 29 ऑगस्ट पर्यंतच वैध असून 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी ती मुदत ठेव वैध नसल्याने ते अपात्र असल्याचे हरकत त्यांनी नोंदवली आहे. यावरून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवघडे यांचा अर्ज नामंजूर केला आहे. याबाबत अवघडे यांचे म्हणणे असे आहे की सकाळी जेव्हा छाननी प्रक्रिया झाली तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व अर्ज वैध ठरल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र दुपारच्या वेळेला मला त्यांनी पत्र देऊन माझा अर्ज अवैध ठरल्याचे कळविले आहे. मी या निर्णयाविरुद्ध अपिलात जाऊन न्यायालयाची दारे ठोठावणार आहेत असे अवघडे यांचे म्हणणे आहे. एकूणच या राजकीय घडामोडीमुळे सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आता नेमके काय घडते, वैध अवैधच्या या अडथळ्याच्या शर्यतीत नेमके काय घडते हे पाहणे रंजक ठरणार आहे. 5 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या दरम्यान उमेदवारी अर्जांची माघार घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत हे स्पष्ट होईल.